हाय एव्हरीवन. तर आपण फर्स्ट टाइम भाजताना मी दाखवलेला आहे व्हिडिओ. तर हे पहा, भाजल्यानंतर असं दिसतं. हे पहा. तर ह्या वाटीचं माप घेतलंय मी सगळं. 4 वाट्या तांदूळ, त्याच्या 4 वाट्याचं सगळं मग निम्म घ्यायचं. चना डाळ, मुगाची डाळ, उडदाची डाळ, पोहे, धने, ओवा हे सर्व टाकलेलं आहे. भाजल्यानंतर कसं टोपल्यात किंवा प्लेटमध्ये, म्हणजे भांड्यात, टोपल्यात किंवा प्लेटमध्ये टाकायचं नाही. ह्याला घाम कसं होतं, हे गरम गरम भाजून आपण टाकतो ना, तर असं ह्याला म्हणजे नमपळ काय ते नरम होतं आणि घाम येतो आणि कडक राहत नाही. हे पहा आता किती कडक झालंय. म्हणून आपण ह्याचं चकलीचं भाजत असताना आपण तांदूळ हे सगळं चकलीचं साहित्य भाजत असताना ही कॉटनचा कपडा, कॉटनचाच बरं, कॉटनच्या कपड्यावर भाजू टाकायचं असं. तर आता बघा पूर्णपणे थंड झालेलं आहे. त्याला अर्धा ते पाऊण तास लागलं भाजायला. वास एकदम मस्त खमंग खमंग सुटलाय. खूप छान वास सुटलाय खमंग त्याचा. आणि मी बनवताना नक्कीच व्हिडिओ टाकणार आहे तुम्हाला दाखवून. आता सध्या साहित्य दाखवलेलं आहे. तर चकली बनवल्यानंतर नक्की दाखवून घे ह्याची चकली. चला मग, ओके, बाय बाय.